from the following receipt and payment account, from the following receipt and payment account in the books of social club, in the books of social club for the year ended 31st December 2021, 31st December 2020, 31st December 2020. Receipt side amount, payment side amount. Receipt side amount, payment side amount. Receipt side amount, payment side amount. Receipt side गया, receipt side to cash balance 4500, to cash balance 4500, to subscription to cash balance 4500, to subscription 2019, 2020 आणि 2021 असं लिहा. 3000, 18000 आणि 5000. 16,000 आउटरला, 26,000 आउटरला, 26,000 आउटरला. टू डोनेशन 5,000, टू डोनेशन 5,000, टू एंट्रन्स फी 4,500, टू एंट्रन्स फी 4,500, टू लाइफ मेंबर फीज 5,500, टू लाइफ मेंबर फीज 5,500, लाइफ मेंबर फीज 5,500, टू अदर इन्कम 2,500, टू अदर इन्कम 2,500, टू अदर इन्कम 2,500. क्रेडिट साइड बाय सैलरी 2,000, बाय सैलरी 2,000. बाय म्युनिसिपल टैक्स 1,000, बाय म्युनिसिपल टैक्स 1,000. बाय प्रिंटिंग एंड स्टेशनरी 2,000, बाय प्रिंटिंग एंड स्टेशनरी 2,000. बाय इन्वेस्टमेंट 5,000, बाय इन्वेस्टमेंट 5,000. बाय बिल्डिंग 15,000. बाय फर्नीचर 4,500. बाय रेंट
3,500 बाय रेंट 3,500 बाय ऑडिट फी 1,500 बाय ऑडिट फी 1,500 बाय कॅश ॲट बँक 6,500. किती फरक आहे बघ बरं दोघांमध्ये. रिसिप्टची बेरीज किती आहे? रिसिप्ट रिसिप्ट साईडची नक्की सांग रे. 48. रिसिप्ट साईड. पेमेंट साईडची किती आहे? किती होतं ते बघ रे. रिसिप्ट साईडमध्ये काय काय बघा. 4,500 बरोबर आहे. काय बेरीज करण्याचे 4,500 नंतर लवकर वेळ होतो. रिसिप्ट साईडची पेमेंट साईडची 41,000 आणि रिसिप्टची 43,500 रिसिप्ट साईड बरोबर आहे का. आणि घ्या शेवटी बाय बॅलन्स 2,500 बाय बॅलन्स कॅश बॅलन्स 2,500 दोघं साईडची बेरीज 43,500 बरोबर आहे ना. आता नाही काय म्हणतो. कॅश ॲट बँक किती सांगितलं मी? 6,500 सांगितलं ना. 6,500 सांगितलं ना. एवढा वेळ लागतो का बेरजा करायला? ॲडजस्टमेंट नंबर 1 बघू. प्रॉब्लेम टॅली करताना बघू. चला ॲडजस्टमेंट नंबर 1 बरोबर आहे रे. क्रेडिट 41,000 आणि हे 2,500 43,500 दोघं साईडची बेरीज. ॲडजस्टमेंट नंबर 1 बेरीज केली का खान? पुढे बसतो तू. बरी करते अभ्यास तर थोडं आता लक्ष दे. पुढे बस. या पहिल्या बेंचवर ये. बेंच रिकामेत ना इकडे. इकडे दोघं जण बसा. इकडे दोघं जण बसा ना. The club has
2,000 members तुमच्याकडे बघून बोर वाटतं मग हे उघडून दे रे. द क्लब हॅज 2,000 members paying an annual subscription rupees 10 each, paying an annual subscription rupees 10 each. The club has 2,000 members paying an annual subscription rupees 10 each. Adjustment number 2. The club had owned the following assets. फार घाण आहे म्हणून धुवून टाकायला सांगत. The club had owned the following assets on 1st January 2020. Building rupees 20,000. Furniture rupees 10,000. Motor car rupees 15,000. Investment rupees 10,000. Adjustment number 3. Stock of stationery for 2021 for rupees 1,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे इकडे घेतलं बघा बरं. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पेमेंट आहे 2,000 आहे. 2,000 आहे का. स्टॉक ऑफ स्टेशनरी त्याच्यातून लेस करायचा ऑफ रुपीज 1,000 फॉर द करंट इयर. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी रुपीज 1,500 1,500. रेंट रुपीज 1,000 अँड ऑडिट फी रुपीज 500. आहे का ऑडिट फी आहे का. $500. हे 20 करा. स्टॉक ऑफ स्टेशनरी 20 करा. 2020 स्टॉक ऑफ स्टेशनरी 2021 ने 20 कारण आपलं 21चं करतोय. पुढे ते ॲडजस्टमेंट स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑफ रुपीज 1,000 फॉर 2020 करा. 21चं 20 करा. ॲडजस्टमेंट आहे ना ती तिथे 21 दिलं गेलं कारण आपण 20चं तयार करतोय. पुढचे ॲडजस्टमेंट म्युनिसिपल टॅक्स 5 का. म्युनिसिपल टॅक्स पेड अप टू 31 मार्च 2021. म्युनिसिपल टॅक्स पेड अप टू 31 मार्च 2021. आणि शेवटची 6वी ॲडजस्टमेंट डिप्रिशिएट बिल्डिंग 5%. डिप्रिशिएट बिल्डिंग 5%
फर्निचर 10%, फर्निचर 10%, मोटर कार 20%, मोटर कार 20%, 20%. You are required to prepare, you are required to prepare income and expenditure account, income and expenditure account for the ended 2020, 31 December 2020, and balance sheet as on 1st January, and balance sheet as on 1st January and 31st December 2020, and 31st December 2020. सोडवा का सोडून देऊ सांगा.